सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 आणि आजचा पहिला दिवस आपण पाहत आहोत. जबरदस्त पहिलीच मॅच आपण पाहिली जिथे 7 बॉल 22 धावा असताना खरं तर धावा त्या रोखल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली होती. हर्ष बादापूरने मोठ्या फटक्याने तो खेळला गेला आणि त्याच्यानंतर मॅच कमवली गेली. मॅच क्रमांक 2 80 11 आणि युनिक फायटर्स टीम या दोन संघाच्या माध्यमातून होणार आहे. आणि युनिक फायटर टीमने टॉस जिंकला आणि प्रथम घेतली फिल्डिंग आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी 80 11 टीमला. एक खूप चांगले त्या आयोजन नियोजन आपण पाहतोय या नगरीमध्ये. आणि संपूर्ण आमची ही सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कार्यकारिणी त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवाद मानाचा मुजरा. मी समालोचक उमेश सावंत मालदेव पेंड रायगड स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आता दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. युनिक लाईव्ह या वाणीच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहोत. आणि बॅटिंगसाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला संदीप कदम आणि दुसऱ्या एंडला सूर्यकांत गोगावले आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होते आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर संकेत जाधव पहिला बॉल संकेतचा. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला देखील मॅच चांगल्या पद्धतीने रंगला गेला आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर होत असताना थर्ड बाउन्स मध्ये बॉल निघालाय सीमा पार आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं बॅटर आणि गोलंदाजचं भव्य चौकार. थँक्यू डेझी. आणि पहिल्याच बॉल वरती ते स्वागत करत असताना बॅटर संदीप कदम आपल्यामध्ये ठेवतो दम आणि तो दम संदीप कदमने दाखवलं पहिल्याच बॉल वरती. एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वरून फटका खेळला आणि त्याच्या बॅटमधनं चौकारला. सुरुवात कोणत्या डावाची चांगली होते ना तेव्हा तुम्ही एक चांगलं काम करत असता. परंतु प्रचंड वेग इथे बॉल लेन बॉल होता. प्रचंड वेग टाकलाय. टप्पा थोडासा खाली राहिल्यानंतर डॉटरला चांगला इथे उत्तर देखील देत असताना पहिला बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये होता आणि दुसरा बॉल पहिला टप्पा थोडासा पाठीमागे आणि तेच तर इथे बॉल टाकलाय संकेतने. 2 बॉलचा खेळ समाप्त. 4 धावा. दुवर फुल टॉस समृद्धीच्या दिशेने फटका केलाय. चांगली फिल्डिंग होते. वा फिल्डिंग होत असताना एक सिंगल इथे कंप्लीट केले. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान प्रथम स्ट्राईकला येणार आहे सूर्यकांत बॅटिंग साठी. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. P1चं पहिलं आणि P1च्या पहिल्यामध्ये सुरुवात दमदार झाली. राऊंड विकेटने बॉलिंग होते. एक चांगला इथे निर्णय आपण पाहिला तर फिल्डिंगचा घेतला आणि हो काहीतरी वेगळं करण्याचं शॉर्ट फाईन लेगला बॉल जात असताना जो तुम्हाला अवधी दिलाय ना 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिलाय. इथे टाइम सेट केलेला आहे आणि त्या अवधीमध्ये तुम्हाला ते 3 षटक तुम्हाला फेकायचे आहेत. अन्यथा तुम्हाला तुमचा एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आणला जाईल. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती 6 धावा. सुरुवात मोठ्या फटक्याने केली. त्याच्यानंतर सिंगलला आतापर्यंत प्राधान्य दिलं दोन्ही बॅटरने. बॉलर तयार. शॉट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये डॉटरला. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉल वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय. तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल ना तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी तुमचा वेल परफॉर्मन्स थोडं खूप महत्वाचं आहे. डॉट येतोय बॉल. हो 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 क्लीन 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 बोल्ड. आणि शेवटच्या बॉल वरती एक चांगली गोड बातमी देत असताना एंड खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजानं हॅपी केलाय आणि पहिला फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमचा 80 11 टीमचा होतोय बाद. थँक्यू डीजे. आणि पहिलं तर जे सुरुवात आहे षटकाच्या आपण पहिल्याच बॉल वरती हॅपी स्टार्ट केलं आणि आता हॅपी एंड केलं गोलंदाजानं.
संख्येचं खूप चांगलं षटक राहिलं. या 5 बॉलच्या पाठीमागं फक्त त्याने 2 धावा दिल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि संदीप कदम ते बाद झालं. 5 बॉल आणि 5 धावा त्याच्या बॅटमधनं. आणि निलेशजी शिंदे यांच्या माध्यमातून संख्या जाधव साठी ते 100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. जाऊया आपण नेक्स्ट ओव्हर मध्ये. कोणाला बोललो? समीर गोगावले आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 आपल्या टीमच्या कोठ्यातलं दुसरं षटक असणार. या हंगामामधली दमदार स्पर्धा आपण पाहत आहोत. किती पर्व आहे? नेक्स्ट बॉल आपण पहिला बॉल समीर हा बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. एक दमदार पर्व आपण शानदार पर्व पाहतोय. टोटल झाले त्या 6 धावा. पहिल्या षटकामध्ये P1चं पहिलं षटक राहिलंय युनिक फायटर्स या टीमच्या नावावरती, कारण काही विकेट आणि कमी धावा दिल्यात. इकॉनॉमिल सोड राहिले पहिली गोलंदाजाची. पहिला बॉल, गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता आणि त्याला फाईन लेगला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे पाठलाग करतायत आणि बॉल थांबणार नाही आणि बॉल निघून चालला. जो पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती स्टार्ट दिला होता ना, आणि तो स्टार्ट इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय बॅटरच्या माध्यमातून. बॉल सीमा पार आलाय, फाईन लेगला चौकार. थँक्यू डिझिम. अमोल सेडगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु पहिल्याच बॉल वरती फाईन लेगला आणि बराचसा वेळ होता बॅटरकडे. त्याला पुल केला. बॉलची गती कमीच होती आणि त्याच कारण 4 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल आणखीन एक त्याच ठिकाणी कटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता वेग प्रचंड होता आणि वेगावरती आता स्वार्थ असताना गोलंदाजाने बाची मारले आणि अल्लाय डॉट. चांगला बॉल. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. दमदार स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा अगदी आपण पाहिलं तर 1.5 महिना चर्चा झाली आणि आता सत्यामध्ये ही स्पर्धा आल्या. ओहो, काय बॉल टाकला, वा जबरदस्त. ऑस्टमच्या बाहेर आणि उंची देखील त्या पद्धतीने दिले. वेग देखील खूप चांगला होता. मागील देखील ओव्हर मध्ये देश पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर सिंगलने काम चालवलं, परंतु यावेळेस लगातारचे 2 बॉल डॉट आलेत आणि कुठेतरी सूर्यकांतवरती आता प्रेशर टाकण्याचा निर्माण करतोय समीर, परंतु आता नाहीये. फाईन लेगला पुन्हा एकदा बॉल खटवला. फिल्डर आहेत तिथे आणि त्यांच्या आबाग्याच्या बाहेर 1 बाउन्स. धावा मिळतील 4. आलाय पुन्हा एकदा चौकार. ते 4च्या मदतीनं टोटल झालं ते एकंदरीत टीमची धावसंख्या ती 14 धावा. सुरुवात आता दोन्ही टीम आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला बॅलन्स मध्ये सूर्यकांत आणि अमोल सेडगे बॅटिंग करत आहेत आणि समीर यांच्यावरती आता आक्रमण केलंय. 4 बॉल झालेले आहेत त्या ओव्हरचे आणि 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. विकेट नाही आतापर्यंत. ओहो, काय बॅकफुटला पंच केला, फक्त कट केलाय. दिशा दिली आणि पॉइंटला वेगानं बॉल जात असताना बॉल चाललाय ते बाउंड्रीच्या दिशेने. या ओव्हर मधला 3रा चौकार. थँक्यू डीजे. बघा, कोणते मोठी रिस्क घेतली जात नाहीये बॅटरच्या माध्यमातून. सूर्यकांत एकदम सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्स त्यांच्याकडे, म्हणजे त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. टोटल झालं ते कोण धाव फलकावरती 18 धावा. 5 बॉलच्या पाठीमागे 13 धावाचं योगदान आतापर्यंत. 3 बाउंड्री ओव्हर मध्ये आल्यात. ओहो हो 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 हो, काय बॉल टाकला. बॉल टप्पा पडलाय, थोडासा कसा बाहेर गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय. ते ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाला तर एकूण तर टीमच्या 18. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण 12 धावा आल्यात. यानंतरची मॅच होणार आहे शिवतेज 11 आणि श्री स्वामी समर्थ 11 टीम. दोन्ही टीमनं तयार राहायचं आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तुषारजी जांभळे सर यांचा संपर्क साधावा. आणि कॅप्टनला काय तर एक अगली वेगळी संकल्पना आपण ब्लेझर पाहत आहोत.
टॉस का बॉस आपण पाहिला तर बऱ्याच वेळा आपण वरती पहिल्या साईडला मंचाच्या बाजूला, परंतु काहीतरी वेगळं करावं, काहीतरी स्पेशल करावं, काहीतरी मोठं करावं आणि काहीतरी हटके करावं आणि त्याच्यामध्ये 100% यावेत असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 18 धावा झाल्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात श्रीकांत कोरपडे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल इथे खेळत असताना आपण पाहिलं तर पिच बॉल होता, मॅनेज करायचं होतं, परंतु बॉलचा टप्पा आणि विक चांगला आणि तिथून मात्र एक सिंगल इथे धाव प्राप्त करत असताना आता स्ट्राईक केंटला सूर्यकांत असणार, त्याच्या बॅटमधनं धाव आला आतापर्यंत 13, टोटल झालं तर 19 धावा धाव फलकावरती आणि प्रोजेक्टेड आपण स्कोर पाहिला तर 35 धावा होऊ शकतात आणि प्रोजेक्ट स्कोर कमी जास्त होत असतो. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड केला, ऑन साईडला बॉल टर्न केला, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल येईल. आतापर्यंत चांगलं षटक राहिलं श्रीकांत यांचं, कारण का 2 बॉलच्या पाठीमागे 2 कोणताही मोठा फटका नाहीये, परंतु या षटकामध्ये ना आतापर्यंत षटकार आला नाहीये. चौकाराची बाजी मारली आतापर्यंत, चौकार खूप छान पद्धतीने ठोकलेत श्रीकांतच्या माध्यमातून, परंतु मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. मॅच जिंकायची तुम्हाला, चांगली फाईट करायची तर 40+ बॅकफुटला आणि पंचांचा कॉल इथे व्हाईट बॉलचा कॉल, बराचसा बॉल ऑस्टॉप गाडला ना त्याच्या बाहेर गेलाय. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ 11 टीमचे व्यवस्थापक, भजन सम्राट अंबानी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री संतोष दादा शेडगे साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. वेलकम दादा, ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. हो फुल टॉस होत आणि पंचांचा इशारा, नो बॉल, बिमर की बिमारी यांनी आता तयारी करावी लागेल या बॉलच्या पाठीमागे आणि त्याच्यामध्ये एक धाव सिंगल देखील घेतलेली आहे. अशा 1+1 2 धावा मिळतील आणि टीमच्या खात्यामध्ये जमा होतील. 23 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आल्या आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. डोळे उघडे पहा नीट आणि पुढचा बॉल फ्री हिट. या फ्री हिट बॉल वरती बॅटर सूर्यकांतला संधी मिळाली आहे आणि तोच सोडण्याची संधी होती आणि तिथून मात्र बॉल हवेमध्ये स्टँड राहिला, उभा राहिला. 2 धावा तर आल्या, 3ऱ्या धावेचा कॉल आहे परंतु यस नो आणि इथून मात्र 3री धाव देखील आतापर्यंत पूर्ण केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, थोडस आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पडझड पाहायला मिळाली आणि तिथून मात्र 3 धावा इथे घेत असताना 3 धावेची मदत, 3 धावाचं योगदान, टोटल झालं ते कुंड 26 धावा धाव फलकावरती. फ्रीडचा बॉल वरती 3 आला, काही हरकत नाहीये आणि 3 धावा येत असताना 26 धावा. आतापर्यंत 9 बॉलच्या पाठीमागे 17 धाव्याचं योगदान आणि चांगलं षटक घटत होतं, चांगलं षटक राहत होतं आणि तिथे एक बिमर मिळाला आणि बिमरच्या पाठीमागे आपण पाहिलं तर 3 धावा. बघा तयार समोरची दिसेल लॉंगऑन मध्ये फिल्डर एकतर सिंगल येते आणि सेकंड बाउन्स मध्ये ते बॉल अडवले तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत जमा केला. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि आता धावांसाठी धावा धाव सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर खेळत आहेत. पहिला विकेट आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट गेली, परंतु त्यानंतर विकेट कोणते नाहीये, दोन्ही फलंदाज स्थिर आहेत. सध्या सूर्यकांत आपण पाहिलं तर तो सेट आहे, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. लॉकॉनचा बॉल टाकला इथे आणि इथून मात्र एकच सिंगल येते. कव्हरला चांगली फिल्डिंग होते, बॉल आता तो निसटला परंतु एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या बरोबरीनं टोटल झालं तर 19 धाव फलकावरती. 29 धावा, 29 लॉस ऑफ द 1 विकेट. 17 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई ही आपण स्पर्धा पाहत आहोत. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. यस फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा आवडता झोन आहे फाईन लेग आणि तो फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न करतो. चला छोटासा आता पण ड्रीम बिग होणार आहे. त्याचबरोबर पाठीमागच्या मॅच मध्ये खरं तर वेदांत स्पोर्ट विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार हा सामना रंगला होता आणि महत्वाच्या क्षणी हर्ष बादापूर यांची विकेट मिळवली, अर्थातच योगेश शेडगे या खेळाडूने, आणि 2 विकेट्स त्याने त्या मॅच मध्ये मिळवल्या. त्यामुळेच AK एंटरप्राइजचे संघमालक विशालदादा पवार यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज आहे योगेश शेडगे यांना. मी विनंती करेन योगेश शेडगे आपण या आणि देण्यासाठी विनंती करेन की शिवतेज 11चे संघमालक बाईकर मॅन अक्षय शेडगे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 200 रुपयांचं प्राइज योगेश शेडगे यांना बहाल करावं. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल यानंतरची मॅच आहे त्यांना की आपण ब्लेझर परिधान करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. थँक्यू सो मच. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा टोटल झालं त्या टॉप फलकावरती 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगला ते खेळ रंगत असताना दोन टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये एकूण आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 11 धावा. जाऊया आपण आता एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि हे अनंबरचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. खास करून सूर्यकांतने चांगली बॅटिंग मॅच मध्ये केली, त्याच्या बॅटमधून 3 चौकार आतापर्यंत एकही षटकार नाहीये आणि चांगली ते बॉलिंगचा स्पिल देखील पाहायला मिळालं आहे. तर विकेट हातामध्ये आहेत तुमच्या आणि इथून पुढे तुम्हाला रिस्क घेणं खूप महत्वाचं आहे. तब्बल 9 विकेट हातामध्ये आहेत आणि त्या कारणानं तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पण नुसतं विकेट हातामध्ये असून जमत नाहीये, तर स्कोटगार्डला चालना देणं मोठ्या फटकडी तितकंच देखील महत्वाचं आहे. एका षटकाचा खेळ बॅलन्स स्ट्राईक एंडला अमोल शेडगे आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे फक्त 4 धावा दिल्यात आणि 10 बॉलच्या पाठीमागे एकूण 17 धावा सूर्यकांतच्या बॅटमधून आल्यात. विकी चोरगे बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल थोडासा दुरून खेळण्याचा ऑन साईडला बॉल टर्न केला, डीप मिड वगैरे क्षेत्ररक्षक फार वेगानं चाललेत, सिंगल कंप्लीट केलं. दर्शन चापरा थीम फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि चांगला थ्रो देखील तो फेक आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलं. क्षेत्ररक्षक दूर होता पाहिलं आणि पहिली धाव वेगानं घेत. हॅलो चेक सर तो माईक द्या ना. पहिली धाव तुम्ही जेव्हा वेगानं घेताना तेव्हा तुम्हाला दुसरी धाव देखील घेण्याची संधी चांगली मिळते. पुन्हा एकदा दूरवरून खेळलाय परंतु बॅक टू द बॉल डॉट आला, चांगली बॉलिंग आणि स्लॉगवरचा खेळ असतो, हाणामारचं षटक असतं आणि प्रत्येक टीमचा गोलंदाज थोडा कमजोर असतो, परंतु हा कमजोर नाहीये, हा ताकदवर गोलंदाज आहे आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत समोर दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर दूर आहेत आणि बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून चालली जाईल. सीमाप्पा रिकाम्या जागा भरा, 4 धावा ऍड करा, चौकार. थँक्यू डेझी. आणि आता अमोल देखील आपलं रूप धारण करत असताना अमोल देखील पार्टी जॉईन करतोय आणि अमोल देखील आता सूर्यकांतला कंपनी देतोय मी बनेन आणि टोटल झालं ते एकूण 35 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, व्हेरिएशन ठेवला बॉलच्या पाठीमागे आणि खूप चांगला इथे पद्धत आली त्याचा वापर करत असताना गोलंदाज विकी चोरगे आला डॉट. 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 6 धावा दिला, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं 35 धावा. लॉक ऑन चा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर टाकलाय, रन घेण्याचा प्रयत्न परंतु रन्स मिळणार नाहीये आणि इथून देखील हा बॉल डॉट आलाय. लाजवाब प्लेअर सेटिंग राहिलं, प्रत्येक गोलंदाजाने चांगलं काम केलं परंतु पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि सध्याच्या स्थितीला 5 बॉलच्या पाठीमागे 6. एकाच मोठा फटका येईल का? टार्गेट सेट करणारा बॉल, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही तितकाचा संपर्क नाहीये. बॉल चालला पॉइंटला, यष्टीरक्षकाने कलेक्ट केलाय. बघता बघता ओव्हर जी होती समाप्त आणि टार्गेट झालंय ते कोण धावा जमा केल्या. 80 का 11 प्रथम बॅटिंग करत असताना 36 एक विकेट, 37 धावांची आवश्यकता करत आहोत आपण. शिवतेज 11 आणि श्री स्वामी समर्थ 11 टीमचा आपण करीत आहोत. महत्वपूर्ण टॉस. थँक्यू सो मच. आणि कमेंट्री बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय व्हॉइस ऑफ रायगड मालदेवचा एक बुलंद आवाज आणि विनोदी समालोचक आमचे मित्र उमेशजी सावंत सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. इथून पुढे आपण 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. एका बाजूला टीम आहे श्री स्वामी समर्थ 11 आदरणीय श्री गणपतदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ, त्यांच्या विरुद्ध संघ आहे शिवतेज 11 अक्षयजी शेडगे साहेब यांच्या संघ मालकीचा संघ. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री संतोषदादा शेडगे साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करणार आहोत. त्याचबरोबर सुशांतदादा कदम यांनाही विनंती करेन आपण या आणि त्याचबरोबर गणपतदादा जाधव साहेब यांनाही विनंती करेन आपण या, आपणही जॉईन व्हा आपल्या शुभ हस्ते. मॅच क्रमांक 3 चा आम्ही टॉस करत आहोत. एका बाजूला टीम आहे शिवतेज 11, त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ 11 अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार अंतर्गत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा दैदिप्यमान सोहळा. कॉल कोण देणार, शिवतेज 11 की श्री स्वामी समर्थ 11? श्री स्वामी समर्थ 11 टीमचे कॅप्टन श्रीकांत आहेरे कॉल करतील. कॉइन स्पिन संतोषदादा शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते.
हेड असा कॉल केलेला आहे आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय श्री स्वामी समर्थ 11 टीमने. अभिनंदन श्रीकांत, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षक करू. फिल्डिंग करणार आहात. आतापर्यंत कास पठार विभागामध्ये कोणत्याच लीगमध्ये किंवा स्पर्धेमध्ये कॅप्टनला ब्लेझर देऊन टॉस उडवलेला नाहीये, परंतु या स्पर्धेमध्ये उडवला जातोय. कशा प्रकारच्या भावना आहेत? खरं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीगची आतुरता ही आम्हाला जेव्हा सीझन चालू होतो तेव्हापासूनच असते आणि जी कमिटी सातारा ग्रामीण प्रीमियर लीगला आहे ना, ती रातोनरात मेहनत करून ही पोरांसाठी व्यासपीठ निर्माण करते आणि याची आतुरता आम्हाला वर्षानुवर्ष अशीच राहील. टीम बद्दल काय सांगशील? टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवशील? टीम बोलायला गेलं तर आम्ही सगळी यंग पोरं घेतलेत. आमचे संघ मालक असतील त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही रिलॅक्स खेळा, काही तुमच्यावर प्रेशर नाही आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. किरण जाधव, टॉस तुम्ही गमावला आहे, मॅच अजूनपर्यंत गमावलेली नाही. टॉस महत्त्वाचा असतो, परंतु जे मिळालं आहे त्याच्यामध्ये स्वीकार करावा लागतो आणि चांगला खेळ करावा लागतो. बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्की प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघाने सांगितले की कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, परंतु तुम्ही काय सांगाल टीम मॅनेजबद्दल आणि संघ मालकांबद्दल? संघ मालक पण आमचे म्हणजे असं का बोलले ना की ते तुमच्या ह्याने तुम्ही खेळा, की प्रेशर कुठलं घेऊ नका. पहिलीच मॅच आहे, आपल्याला 3 मॅच आहेत, त्यामध्ये म्हणजे पूर्ण स्वतःचा 100% देऊन तुम्ही खेळा. उत्कंठा लागली होती या स्पर्धेची? हो नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. संतोषदादा शेडगे खरं तर अंबानी गावातील आहेत, समाजसेवक आहेत आणि भजन सम्राट आहेत. दादा, कास पठार विभाग, आपल्या विभागातील सर्व खेळाडू आज नवी मुंबई शहरामध्ये खेळत आहेत सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. कशा प्रकारच्या भावना आहेत आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी ह्या तरुण पिढीने केलेलं आहे. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की एवढ्या मोठ्या टुर्नामेंट आपल्या भागामध्ये होतात, एवढ्या वर्षापासून होतात, पण मोठ्या राष्ट्रीय पातळीवरती टेनिस बॉलच्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये आपल्या कास पठार संघातून किंवा परळी भागातून या कुठल्याही तिन्ही भागातून कोणीही खेळाडू आजपर्यंत पुनरागमन किंवा त्याच्यामध्ये आगमन झालेलं नाही आहे. आणि ही स्टेज या स्तरापर्यंत न राहता आपण सर्वांनी मिळून असा प्रयत्न केला पाहिजे की आपले हे खेळाडू आहेत यांना राष्ट्रीय पातळीवरती टेनिस बॉलच्या ज्या भव्य क्रिकेट सामने अलिबाग, रोहा या ठिकाणी जे मोठे मोठे संघ होतात त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपले संघ कसे जातील यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. खेळाडूंचं भविष्य फक्त आपल्या विभागापुरतं सीमित न राहता उद्या त्यातून त्यांचं काहीतरी कामगिरी उंचावली पाहिजे, त्यांना 2 पैशाची इन्कम झाली पाहिजे. या भावनेनं आपण क्रिकेटकडं पाहत आहोत, तर त्याचा उत्कृष्ट आपण साध्य केला पाहिजे. बाकी नियोजन सुंदर आहे, समालोचक पंच सर्वांचीच कामगिरी चांगली राहिलेली आहे, यापुढेही चांगली राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच पूर्ण विनंती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय सरकार. थँक्यू सो मच. खूप चांगलं वाक्य मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर तेजस 11चे संघ मालक जांभूळमोरे गावचे युवा कार्यकर्ते आदरणीय श्री तेजस शिवाजी जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया उमेशजी सावंत सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 91 धावा जमा केले, 83 के 11 टीमनं 36 धावा, 37 धावांचं लक्ष असणारे. पहिला बॉल कोणताच तयार, पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून बॉल निघाला इथे टन 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 बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती केलं भव्य स्वागत, 4 चौकार. थँक्यू डीजे. आणि पहिल्याच बॉल वरती कुलदीप वरती आक्रमण केलं चांगलं, इथे ग्लान्स केलं चांगलं, एक स्टायलिश फटका खेळला गेला, पट आणि कव्हर मधून बॉल निघाला. 4 धावा आल्यात पहिल्याच बॉल वरती. छोटं लक्ष आणि जेव्हा छोटं लक्ष असतं ना तेव्हा तुम्हाला बॉलिंगचा स्टँडर्ड हा खूप महत्वाचा असतो. दुसऱ्या बॉल वरती पुन्हा एकदा आक्रमण केलं, जबरदस्त इथे फटका येत असताना बॉल निघाला सीमा पार, सी कॉर्नर मधून चौकार. समीर गोगावले सध्या थांबायचं नाव घेत नाहीये
आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये तुटून पडलाय. बॅक टू बॅक इथे 2 चौकार येत असताना समीर गोगावलेच्या बॅटमध्ये आणि लेफ्टर बॅटर नेहमीच आक्रमक असतात, नेहमीच ऍक्टिव्ह असतात, नेहमीच मोठ्या फटक्यासाठी ते अग्रेसर असतात आणि तेच इथे आपल्याला समीर गोगावलेच्या माध्यमातून 2 बॅक टू बॅक चौकार साथीला संदीप जाधव. पुन्हा एकदा कुलदीप तयार, पुन्हा एकदा हर बार, पुन्हा एकदा बॉल निघालाय ते मिड ऑनला क्लिअर करत असताना फिल्डिंग अप्रतिम होते. फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे पाहायला मिळतो नाही. जेव्हा जेव्हा लो स्कोरच्या मॅचेस असतात ना, तुम्हाला डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतात, तुम्हाला गुच्छामध्ये विकेट घ्यावा लागतात, तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागते, तेव्हा तेव्हा तुम्ही या लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्ही फाईट करता. आणि ते काय घडलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता 2 धावा, अशा एकंदरीत 10 धावा 3 बॉलच्या पाठीमागे. P1चा षटक आणि P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅटमधनं आलाय इथे टॉप क्वालिटीचा हाय अँड हँडसम बिग 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 हिट. थँक्यू. जे काय बॅटिंग करतो समीर गोगावले थांबायचं नाव घेत नाहीये. चारी काना चितमंडा केला त्याने आतापर्यंत 2 बॅक टू बॅक चौकार, 2 त्याच्यानंतर आता ऑन साईडला मोठा फटका खेळलाय. असं वाटतंय की या खेळपट्टीचं नातं पहिलंच जोडलं गेलंय आणि या खेळपट्टीला तो ओळखतो आणि खेळपट्टी त्याला ओळखते आणि त्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय. आतापर्यंत एकही बॉल त्याने डॉट केला आणि प्रत्येक बॉल वरती आक्रमण हाच पर्याय निवडलाय. जबरदस्त बॅटिंग लेफ्ट हँड बॅटर आणि सध्या हा फलंदाज संपूर्ण टीमला डोक्याचा ताप झालाय. चांगली बॅटिंग मॅच मध्ये करत असताना 16 धावा फलक्यावरती आता फक्त 21 धावांची आवश्यकता. बॉल असणार आहेत 20. P1चं पहिल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवरफुल ताबडतोब बॅटिंग, तोडफोड बॅटिंग करतोय. आणखीन एक येते, समोर खेळला, फिल्डरला बॉल शोधत चाललाय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघाला, थोडस मिसस्टँड होत असताना बॉल सीमा पार. समीर गोगावलेच्या बॅटमधनं आणखीन एक या इनिंग्स मधला 3रा चौकार. काय बॅटिंग केले, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. जागेवरून फटका केलाय, बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर मिडॉनला क्लिअर केला आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात. 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती 5 बॉलच्या पाठीमागे. गोलंदाजाला सलोकी बळू करून टाकले. फुल टॉस बॉल वरती, हम रहेंगे खडे तो मारेंगे बडे बडे छेरन. लाजवाब बॅटिंग आणि आता पंचांचा निर्णय चेक केला जाईल. इथे बिमोसाठी आम्ही चेक करतोय. आमचे थोडं अंपायरसाठी आमची आता युनिक लाईव्ह टेक्निकल टीम आता संपूर्ण बिजी असणार आहे. रेफर केलं पंचांनी. चला आपण चेक करूया. षटकार तर आलाय समीरच्या बॅटमधनं 26 धावा आणि संपूर्ण हा मॅचचा आपण पाहिला ना आढावा घेतला तर हा मॅच अगदी जवळ आणला. पहिल्या बॉल पासून तो तुटून पडला. पहिल्याच बॉल पासून गोलंदाज थोडासा कमजोर पडला आणि काय सुरुवात केली, धमाकेदार तोडफोड बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. प्रेक्षक त्याचे राजे खुश आहेत, त्याचे चाहते खुश असतील. त्याचा जो संपूर्ण टीम डगआउट आहे. पंतांचा शरीर नो बॉल, आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये आता उसना शेजारी. नो बॉलचा इथे कॉल आलाय आणि नो बॉलचा कॉल आल्यानंतर एकूण धावा मिळतील त्या बॉलच्या पाठीमागे 7 धावा आणि टोटल झालं त्या 27 धावा धाव फलकावरती. चला फ्रीडचा बॉल पाठवायचा आहे. बॉल पाठवा एक नवीन शेवटचा बॉल असणार आहे आणि काय आक्रमक बॅटिंग केले. प्रत्येक आपण फटका पाहिला, सुरुवात केली चौकाराने. 2 लगातार 2, चला बॉल द्या ना प्लीज. 2 लगातार चौकार ठोकले, त्याच्यानंतर 2 धावा आल्या षटकाराला, पुन्हा चौकाराला आणि आता पुन्हा एकदा षटकाराला आणि आता हा फीडचा बॉल असणार आहे. कमी धाव संख्या पहिलेच आपल्या सुरुवातीला पहिल्याच डाव मध्ये पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या डावाची जी सुरुवात केली ना समीर गोगावलेनं अप्रतिम. संदीप जाधव दुसऱ्या बाजूला थांबलाय, तो फक्त 2 धावा त्यांनी घेतल्यात, परंतु फक्त आता पायाचं काम करायचं आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल फीडचा बॉल असणार आहे. 27 धावा धाव फलकावरती. शेवटच्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय. फिल्डर आहेत तिथे, झेल ड्रॉप झालाय आणि एकच सिंगल इथे कंप्लीट केलेले आहे. आणि बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा तब्बल
जमा किती केले ते 28 धावा 7 बॉलच्या पाठीमागे 27 धावेचं योगदान समीर गोगावलेने दिलंय. 37 धाव्यांची आवश्यकता असताना आता 18 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. आता मीटिंग होते, चर्चा होते कोणावरती जबाबदारी द्यायची, कारण का 18 बॉल 9 धावा, मॅच संपला नाहीये आणि क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या ही तितकेसे सार्थ ठरत नसते. कधी तुम्ही अटॅक करू शकता, कधी विकेट जाऊ शकता. क्रिकेटचा खेळ जाऊया मॅचच्या दिशेनं. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती 28 धावा पहिल्या षटकामध्ये. लो स्कोरचा मॅच आणि लो स्कोरचा मॅच मध्ये, आणि आता समीर गोगावले सांगतो की मला लवकर मॅच फिनिश करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती सूर्यकांत गोगावले बॅटिंग करत असताना चांगला त्यांनी खेळ केला. चौकाराची देही बोली त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु या धावांना रोखवायचं. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती 28 धावा आणि आता 18 बॉल 9 ची आवश्यकता. सेट ऑन फायर समीर गोगावले आणि संदीप जाधव आतापर्यंत एकही बॉल खेळला नाहीये. त्याला माहिती आहे जिथे शेवटच्या बॉलवरती 2 धावा सहज झाल्या असत्या, परंतु समीर गोगावलेची बॅट चालते, बॅट बोलले आणि म्हणून त्याला स्ट्राईक दिली. आणि आता हा मॅच जर एकट्याने फिनिश केला ना, हाही देखील रेकॉर्ड बनेल आणि सांगतील की 80 का 11ला एकट्याने हरवलं. परंतु क्रिकेट अनिश्चितचा खेळ, कोणत्याही क्षणाला टर्न होऊ शकतो. सूर्यकांत पहिला बॉल, समीर गोगावले ओ माय गॉड, बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या टप्प्यामध्ये, आणि टप्प्यामध्ये घेतला, पट्ट्यामध्ये आलाय आणि बॉलला फेकून दिलाय. बॉल सीमा पार. समीर गोगावलेच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. लाजवाब बॅटिंग आणि आता फक्त धावांची गरज आहे. ते 3-7 बॉलचा खेळ संपलाय आणि टोटल किती धावा झाल्यात तर एकूण 34 धावा. लाजवाब बॅटिंग. आणखी देखो काय फट्ट केलाय आणि आजच्या दिवसामधला लांब 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 दूर बॉल सीमा पार. 8 बॉल मध्ये मॅच फिनिश केले. एकटा नळला, एकटा थांबला आणि एकट्यानं धावा बनवल्या. समीर चला या लगेच, आणि नो बॉलचा कॉल, म्हणजे 7 बॉल मध्ये ही मॅच जिंकली असं देखील घडतं. आणि ही मॅच जिंकले. समीर गोगावलेने खूप चांगला खेळ केला. 80 का 11 आणि युनिक फायटर या 2 संघांमध्ये मॅच, आणि युनिक फायटर या टीमनं बाजी मारले. यस ओ टू कम बॉक्स तुषारजी जांभळे सर, नोट आउट, मॅन ऑफ द मॅच. 9 बॉलच्या पाठीमागे 39 धावा, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकार असा समीर गोगावले प्लेअर ऑफ द मॅच सरदार. थँक्यू सो मच. खूप चांगला खेळ साकारलेला आहे. समीर गोगावले कासपटार टेनिस क्रिकेटचा तुफान या नावाने ओळखला जातो आणि युनिक फायटरचा आयकॉन खेळाडू. सकाळीच आपण चर्चा केली होती की डावखुरी हाताचा एक फलंदाज आणि प्रतिभावंत गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त खेळ त्याने साकारला आणि युनिक फायटर्स या टीमला मात्र पहिलं विजेते पद मिळवून देणारा आयकॉन खेळाडू कासपटार टेनिस क्रिकेटचा तुफान समीर गोगावले ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करेन की सुशांत दादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समीर गोगावले यांना बहाल करायचा आहे. भिंतीवरचा आकर्षक घड्याळ नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख आदरणीय श्री विजयदादा माने यांच्याकडून आहे. गॉगल आहे उपसरपंच विनोददादा भनगे साहेब यांच्याकडून, आणि ट्रॉफी आहे शंभू 11 धावली या संघाचे संघ मालक विकासदादा जाधव यांच्या माध्यमातून. त्यांचा आपण आभार मानूया. युनिक फायटर्स या टीमच्या माध्यमातून समीर गोगावले यांना संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आहे. समीर गोगावले प्लीज आपण या. आणि प्रीतम घोरपडे यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज आहे. समीर गोगावले कासपटार टेनिस क्रिकेटचा तुफान डावखुरी हाताचा प्रतिभावंत फलंदाज समीर गोगावले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. भिंतीवरचं घड्याळ, आकर्षक गॉगल, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी, 200 रुपयाचं प्राइज आहे, आणि त्याचबरोबर युनिक फायटर्स या संघ मालकाकडून 200 रुपयांचं 500 रुपयांचं देखील प्राइज आहे. समीर काय सांगशील? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन चाललाय. खेळपट्टीविषयी काय सांगशील? जर खेळपट्टीवरती उभं राहिलं तर धावा होत आहेत. पहिली मॅच तुम्ही जिंकून दिली, चांगल्या धावा देखील तू बनवल्यात. आज भिंतीवरचं घड्याळ आहे, आकर्षक गॉगल, ट्रॉफी आहे, एवढे प्राइज मिळत आहेत. कशा प्रकारच्या भावना आहेत? HGPL प्रीमियर लीगचं आयोजन खूप भारी आहे आणि आज लेफ्टीला बेनिफिट आहे, त्यामुळे मी माझा खेळ केला.
अगदी बरोबर आहे. डावकुरे हाताच्या खेळाडूला बेनिफिट आहे. मोठमोठे धावा तिकडे तो खेळू शकतो कारण हवा त्या दिशेला जास्त आहे. त्यामुळे त्याचाच फायदा घेत समीर गोगावलेने मात्र चांगला खेळ साकारलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तो ठरलेला आहे. वेल प्लेड समीर गोगावले. तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 3 पाहायला मिळेल. एका बाजूला श्री स्वामी समर्थ गणपतदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ तर त्यांच्या विरुद्ध